नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपण आपल्या आधार कार्डचा स्टेटस कसा चेक करायचा आहे, म्हणजेच आधार कार्ड आपले कोणत्या बँकेला जोडलेले आहे सद्यस्थितीमध्ये, हे आपल्याला कसे चेक करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. प्रथम आता क्रोम किंवा गुगलवरती तुम्ही जाऊ शकता. कम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती सुद्धा आपण हे करू शकतो. तर मी आता गुगल ओपन केलं आहे. सर्च बारमध्ये NPCI असं टाईप करा. तर एक वेबसाईट दिसते आपल्याला बघा, NPCI. त्यावरती क्लिक करा. पहिलीच वेबसाईट दिसते आपल्याला, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारची स्क्रीन ओपन होते. इथे NPCI अक्षर दिसतात. इकडे डाव्या बाजूला 3 लाईन दिसतात. मोबाईल किंवा कम्प्युटरवरती दोन्हीकडे सारखीच प्रोसेस आहे. तर 3 लाईनवरती इथे क्लिक करायचं आहे. ओपन झाल्याच्या नंतर मग इथे कस्टमरवरती क्लिक करायचं आहे. कस्टमरवरती क्लिक केल्यानंतर तुमची सध्या बँक कोणती आहे किंवा तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला कनेक्ट केलेलं आहे किंवा सध्या बँक तुमची कोणती कनेक्टेड आहे, तर ते आपल्याला पाहायचं असेल तर आपण भारत आधार सीडिंग इनेबलर BASE यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्या मोबाईलवरती ओपन होते. सध्या तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला अटॅच आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो. आणि ते पाहून घ्यायचं अगोदर, आणि आपल्याला ज्या पाहिजे त्या बँकेला आपण नंतर करू शकतो. आणि आपल्याला पाहिजे त्या बँकेला ऑलरेडी असेल तर परत करण्याची गरज नाही. तर बघा, आधार मॅप स्टेटस क्लिक करा. आता इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे. तुमचा जो 12 अंकी आधार नंबर आपल्याला आलेला आहे, आपल्याकडे आधार कार्ड आहे, त्यावरनं हा नंबर टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर खाली इथं कॅप्चा दिलेला आहे, हा पण कॅप्चा टाईप करा, 170827. इथे आपल्याला आधार नंबर आपल्याला टाईप करायचा आहे. तुम्ही तुमचा आधार नंबर टाईप करा. नमुना म्हणून मी सलग नंबर टाईप करत आहे. आता मी चुकीचा आधार नंबर टाकल्यामुळं असं दिसत आहे, तर तुम्ही तुमचा करेक्ट आधार नंबर टाका. तुम्हाला या ठिकाणी तो आधार नंबर दिसेल. आता मी करेक्ट टाकतोय आधार नंबर. आता माझा मी टाकलेला आहे. तर त्यानंतर आता आपल्याला चेक स्टेटस करायचं आहे, म्हणजे आपल्याला आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेला सध्या अटॅच केलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. तर चेक स्टेटसवरती क्लिक करा. बघा, माझ्या आधार नंबरचा OTP माझ्या मोबाईल नंबरवरती पाठवण्यात आलेला आहे. तो OTP या ठिकाणी आता काय करायचं, आपल्याला टाकायचा आहे. तुमच्याही नंबरवरती आधार नंबर दिला की OTP तुम्हाला येईल, तो पण तुम्ही या ठिकाणी टाईप करा. आणि मग तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला अटॅच आहे ते तुमच्या काय होईल, स्क्रीनवरती डिस्प्ले होईल. बंधू भगिनींनो, जर OTP आपल्या मोबाईलवर आला नाही तर काय करायचं, तर आपला मोबाईल रिस्टार्ट करायचा आहे, म्हणजे स्विच ऑफ करून परत ऑन करायचा आहे. त्यानंतर आपण पुन्हा ही OTPची प्रोसेस करायची. आधार नंबर टाकायचा आणि अपडेट म्हणायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवरती OTP येईल. माझा OTP आलेला नाही आहे, म्हणून मी हे कॅन्सल करतो आहे आणि पुन्हा परत OTP घेणार आहे. त्यासाठी मी माझा मोबाईल रिस्टार्ट केलेला आहे. OTP आला नसेल तर मोबाईल रिस्टार्ट करून पुन्हा आपल्याला घ्यायचा आहे आणि पुन्हा पहिल्यापासून ही प्रोसेस सुरू करायची आहे. NPCIच्या वेबसाईटवरती क्लिक करा. NPCIच्या पेमेंटवरती पुन्हा परत रिस्टार्ट करायचं आहे. 3 लाईन्सवर जायचं आहे आणि नंतर कस्टमर चॉईस करा. खाली भारत आधार सीडिंग इनेबल यावरती क्लिक करा. त्यानंतर आधार स्टेटस आपल्याला चेक करायचं आहे, तर यावरती क्लिक करा. इथे आधार नंबर तुमचा टाईप करा, मगाशी सांगितल्याप्रमाणे जो असेल तो. नंतर आपल्याला कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा टाईप करा. चेक स्टेटसवर क्लिक करा. आता आपला OTP आपल्या मोबाईल नंबरवर सेंड केला जातोय. आलेला OTP या ठिकाणी टाईप करा. OTP आलेला आहे मला. OTP बरोबर आहे का खात्री करा. कन्फर्मवरती क्लिक करा. हे बघा, माझी सध्याची जी बँक आहे तर बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. आधार नंबरचे शेवटचे 4 अंक सुद्धा आपल्याला दिसत आहे.
लास्ट अपडेट कधी केलं आहे तर 25 एप्रिल 2026. मॅन्डेट फ्लॅग येस. मॅन्डेट डेट 25 एप्रिल 26. तर एवढी माहिती आपल्याला आधार कार्ड आपल्या कोणत्या बँकेला अटॅच केलं हे दिसते.